संत तुकाराम 1936 चा भाग 4 मध्ये आपलं स्वागत आहे। मी श्रावशाक डिवोशनल चॅनल वर आपलं स्वागत करतो। चला पाहूया संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि त्यांचे उपदेश जे आपल्या हृदयात भक्ती वाढवतील। संत तुकाराम 1936 भाग 4 में आपका स्वागत है। मैं श्रावशाक डिवोशनल चैनल पर आपका स्वागत करता हूँ। आइए देखें संत तुकाराम महाराज का जीवन और उनकी शिक्षाएं जो आपके हृदय में भक्ति बढ़ाएंगी। गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊलिये हातीवर देई संचरुनी राही हृदयी माझ्या तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व सदा माझे डोला सदा माझे डोला रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गुण तुझे रूप देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊलिये हातीवर देई संचरोनी राही हृदयी माझ्या तुका म्हणे काही न मागो आणिक तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे नाम गोड तुझे रूप 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 गोड तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुझे रूप 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 म्हणतात अजिबात नाही म्हणजे एकच काय राम राम बसा छे 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 धनी साहेब त्या तुकारामानं लई लोकांना याड लावली धनी तो टाळ कुठ्या भजन करीत बसला की लोक तिथं जमत्याती आणि सारखं डुलत राहत्याती। काय मूर्ख आहे शेतात सुद्धा लोक जमले। वय वय धनी तू त्याला गावाबाहेर काढा नाही तर एखाद्या डोंगरावर नेऊन ठेवा तू जाईल तर तो माणसं आहे तीच। तुकोबा शेताची कशी छान राखण केली। आजच्या कामाबद्दल हे घ्या जोंधळे। नको ज्ञानबा मला दाणे नको माझ्या मुलांना खाण्यापुरता ऊस दे म्हणजे झालं। ऊस देतोच पण जोंधळे घेऊन चला। आणि हे पहा उद्या या हा।
सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे बाबा मला एक दे की. घे बाळ हं. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसी. ओ बाबा त्याला दिला आणि मला बर तुला देतो हा बा ठीक हा. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरनिशी. घे घे बा. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे. महादेव मला एवढं वाटत. आई मंगळाई नवसाला पावलीस. बाई 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 काय घाण करतेस की चोयट्या टाकून. ही बघ हा चालतो येतो. आता मुलांच्या चोयट्यानेच तेवढं घर घाण दिसायला लागलं वाटतं. काय महादेवा. तर करून हायच का आणखी. बरं बरं बघा तरी खरं उद्या घर कसं लक करते ते. असंग अशी संग केला म्हणजे प्राणावर बेतत हे त्या ज्ञानबाला चांगलंच दाखवलं पाहिजे. माझं नाक ठेचायला त्या तुक्याला उद्योग देतो नाही का. जनावर अशी हुडकून काढा की त्यांच्या एका मुसुंडी सरस निम्म शेत पार साफ झालं पाहिजे. धनी साहेब त्याची काय बी काळजी करू नका साहेब. त्या ज्ञानबानं आम्हाला बी लई त्रास दिलाय. एका सपाट्यामध्ये त्या शेताचा पारफळ सोडून टाकूया. बघूया तू क्या तरी कसा राबतोय तो. माझ्या मंगळाईनं बुद्धी दिली. छान उद्योग धंद्याला लागली. आता पुन्हाकडे बी जातीच काय नाही. काशे अरे महाद्या आटपा बिगी बिगी. ते सांचं यायच्या अगोदर घर कसं आयण्यावानी लक झालं पाहिजे. त्यासने असं वाटाय हो हे घर आपलं का दुसऱ्याचं. बघ जरा डोळे उघडून बघ शेताकडे. तुला शेत राखायला ठेवला की अशी तुळदाण करायला. पण इतकं संतापायला काय झालं ज्ञानदा. संतापाला काय झालं म्हणून विचारतोस. बघ बघ जरा निम्मा अधिक शेत खाऊन टाकलंय आणि उलट मलाच विचारतोय संतापाला काय झालं म्हणून. अरे अरे पांडुरंगा 10 वर्षात आल्यानंतर असं निर्धारती. का ज्ञानबा मी म्हटलं नव्हतं तुम्हाला. अहो या मूर्खाच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतली. मी मात्र माझा खंड तुमच्या बापालाही सोडणार नाही. आणि मी तरी कुठे याच्या बापाला सोडणार आहे. मी काय असा साधा बळा साधू नाही का बसायला. अहो पण काय घेणार तुम्ही याच्याकडून. सबंध घर जरी धुवून घेतलं तरी 2 शेर दाण्याची सुद्धा किंमत मिळायची नाही. अहो पण घर तरी आहे का नाही. आता पाटलाला बोलावून आणतो आणि त्यांच्या देखत याचं घर लिहून घेतो. ढगा वाचून आबाळ
ढगा वाचून आबाळ जणू गंगाच जळ जणू गंगाच जळ तस केलं म्या निर्मळ तस केलं म्या निर्मळ घर माझ घर माझ घर माझ घर माझ तुकोबा, आता घर तुम्हाकडे राहायचं का दुसऱ्याकडे जायचं हे आता तुमच्या नशिबावरच आहे. या शेतामध्ये सालाला 2 खंडी धानं पिकत्यात. तिक्त झालं तर घर तुमचं आहे, नाहीतर घर इकून शान 2 खंडी दाण्याची भरपाई करायला हवी असं लिहिलंय यामध्ये. होय ना हो? असंच लिहिलंय ना याच्यात? मग हाय कबूल? चूक झाली माझ्या हातून. मग करा तसे. या हो, या या, चालो वालो, या या. अगदी वक्तावर आलात. साक्ष घालायची आहे. सही घ्यायचे. ठीक आहे. तुकोबा, उद्योग केला, घरापरी घर घालवून बसला. आता थाटा आपला संसार एखाद्या झाडाखाली. आई बाबा आला. महाद्या, अगं काशे, तुम्ही आता काय बी बोलू नका. त्यासनी बघू द्या. ते घर बघून छान म्हणते, आवडी तो किती किती छान आहे ग. घर कसं सहज सहज केलं. लपाला पाहिजे. गप्पा गप्पा बोल नकोस. महाद्या, दाणं बिनं आणलेलं दिसते ती काय? अरे महादेवा, जर हे आपल्याला प्रेरणादायक वाटले तर श्रावशाक डिवोशनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग 5 पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.